जे गव्हर्नमेंट डिफेन्स कंपन्या मॅक्झिमम कंपन्या आता गव्हर्नमेंटच्या आहेत, म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्स असेल, कोचिन शिपयार्ड असेल, हे शेअर प्राईजमध्ये खूप तुम्ही गडबडलेले दिसत आहेत मला मागच्या आठवड्यात किंवा त्याच्या मागच्या आठवड्यात सुद्धा. आणि हे मागच्या वर्षीची थीमच मुळात डिफेन्स होती, म्हणजे छोट्या गुंतवणूकदारांना पण पसंतीदा सेक्टर तो होता. काय सांगशील या सेक्टरबद्दल आता? डिफेन्स सेक्टरमध्ये जसं आपण म्हणतो एक्झिबरन्स खूप जास्ती झाला होता. म्हणजे आपण ॲज्युम करून चालत होतो की 25% मार्जिन सतत मिळत राहतील. हे कठीण आहे, कारण वर्ल्ड ओव्हर मार्जिन्सच्या साधारण 17 ते 18% रेंजमध्ये, काही केसेसमध्ये 15% रेंजमध्ये. म्हणजे व्हॅल्युएशन अहेड ऑफ टाईम खूप वरती गेलं होतं. आणि शेवटी गव्हर्नमेंटला सुद्धा जेव्हा त्यांना सप्लायचे कॉन्ट्रॅक्ट देणार आहेत तेव्हा त्यांच्या मार्जिन सीमित ठेवणं हे गरजेचं आहे, कारण त्यांनाच त्यांच्या खर्चावरती एफेक्ट होणार आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तो डिफेन्समधला जो फुगा झाला होता तो नॉर्मलवरती आला आहे. पण डिफेन्सचे ऑर्डर बुक्स खूप लॉंगर ड्युरेशनची असतात. आणि आता जसं सबमरीन, जर्मन सबमरीन कंपनी येते त्याच्या अराउंड, म्हणजे शिप बिल्डिंग आणि ह्याच्यामध्ये जास्ती ॲक्टिव्हिटी होणार आहे बरोबर. ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा. पण ओव्हरऑल यांचं जे बुक असेल, सेल्स बुक असेल, ते खूप लॉंगर ड्युरेशनचं आहे. म्हणजे याच्यामध्ये 15-16% मार्जिन धरून जर आपण व्हॅल्युएशनच्या गोष्टी केल्या तर खूप सोपं पडतं. समीर.